राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज 7 जून 2026. यावर्षी आंब्या बहारामध्ये फूट कमी असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मृग बहारासाठी तानावर बागा सोडलेले होते. पाऊस कधी येईल याची शाश्वती नव्हती. मागच्या महिन्याभरापासून चाललं होतं, 12 येणार आहे, 16ला येणार आहे, 20ला येणार आहे, आला नाही. आणि ज्यावेळेस वाटलं होतं तर पाऊस येणार नाही, त्यावेळेस पाऊस आला. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी बागा थोडंसं लेट पण तानावर सोडले होते. आता ज्या लोकांनी वेळेवर तानावर सोडले होते आणि ज्यांनी लेट सोडले होते, अशा बऱ्याचशा ठिकाणी आता पाऊस झालेला आहे आणि बराचसा चांगला पाऊस झाला काही ठिकाणी. जसं आज खातगाव शिवारामध्ये आहोत. इथं अर्जुनराव कोकडेंच्या बागेमध्ये, या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. आसपासही 4-5 गावामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. तर योगेश, आता काय करावं शेतकऱ्यांनी? नमस्कार शेतकरी मित्रांनो. ज्या बागेला पूर्ण ताण आलेला आहे त्या बागेत पाऊस पडल्यानंतर काही अडचण येणार नाही, तिथं फूट निघणारच आहे. परंतु ज्या बागेत अर्धवट ताण आहे तिथं प्रॉब्लेम येणार आहे, तिथं बाग लीक होण्याचे चान्सेस वाढतील. पण हा पाऊस काही लागून राहणार नाही. आता जो पाऊस आलेला आहे तो अवकाळी पाऊस पडतो आहे, पण तो भाग बदलून पडतो आहे. काही भागात कंटिन्यू पण पडतो आहे. मग आता अशा वेळी अचानक पाऊस झाला. आता आपण ज्या खातगाव शिवारामध्ये इथं ओल भरपूर गेलेली जमिनीत, हा भाग तानावर आलेलाच होता. पण इथून पुढचं जे नियोजन राहील याच्यात, आता अगोदर आपण एक व्हिडिओ काढलेला आहे चॅनलवर, त्याच्यावरती कमी ताण आल्यानंतर काय करायचं, जास्त ताण आल्यानंतर काय करायचं, मोसंबी बागेचा तो व्हिडिओ काढलेलाच आहे. पण आज आता आहे त्या स्थितीवरच आपण व्हिडिओ घेणार आहे किंवा बोलणार आहे. आता या बागेमध्ये ताण तुटलेला आहे, तर याच्यानंतर एकदम बागेमध्ये ओल झाली किंवा मातीमध्ये एकदम ओलीचं प्रमाण वाढून गेलं तर मुळांना ऑक्सिजन बंद होऊन जातो. तर त्यामुळे एक 2-3 दिवसानंतर जमिनीमध्ये मेहनत होणं गरजेचं आहे. हलकी मेहनत व्हायलाच पाहिजे. वापशानंतर 2-4 दिवसात वापस आल्यानंतर एक हलकी मेहनत केली ना, तर मग ऑक्सिजन परत मुळांना चांगला मिळतो. त्याचसोबत आता हे अचानक पाऊस झाल्यानंतर जे काही सुप्त जमिनीमध्ये पडलेलं बुरशी असतं, फायटोप्थोरा झालं, अल्टरनेरिया झालं, कोलॅटोरिटम झालं, या ज्या बुरशी असतात या परत ॲक्टिवेट होऊन जातात. विशेष करून ज्या शेतकऱ्यांकडे गळफांद्या खूप जास्त आहेत, आता या बागेमध्ये छाटणी व्यवस्थित झालेली पण आहे आहेत सर. आणि त्यासोबत जे मुळांच्या 2 रसवाहिन्या असतात झाडामध्ये, झायलम फ्लोम, याच्यासोबत सुद्धा ते वरती येतात. तर मग याला पर्याय म्हणून ताबडतोब विद्यापीठाचं बायोमिक्स येतं, कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जमिनीतून एकरी 4 लिटर आणि फवारणीमध्ये एक 5 ते 7 ml प्रति लिटर याची फवारणी व्हावी. त्याचसोबत जिथं प्रादुर्भाव जास्त आहे डिंक्याचा, तिथं ते एलेटसारखे, अँट्राकॉलसारखे प्रोडक्ट वापरू शकता. किंवा फॉसिटील 2.5 ml 2.5 ग्राम प्रति लिटर हे सुद्धा डिंक्यासाठी एक चांगला पर्याय आहे. कारण जसं जसं फायटोप्थोरा ॲक्टिवेट होतं तसं तसं झाडामध्ये डिंक्याचं प्रमाण वाढून जातं. आणि डिंक्या वाढला म्हणजे झाड वाळायला चालू होऊन जातं, काडीकडून डायबॅककडे जातं. ह्या ज्या समस्या येणार, याचसोबत आपली मूळ, आपण मेहनत झाल्यानंतर मूळ चांगली ॲक्टिवेट राहण्यासाठी जमिनीतून सोडता आलं तर तुम्ही ह्युमिक ॲसिड म्हणा, पिकअपसारखे प्रोडक्ट म्हणा, जे जमिनीतून तुम्ही सोडू शकता, जेणेकरून मुळांची कार्यक्षमता वाढेल. कारण पाऊस पडल्यामुळं हे जे अन्नद्रव्य असतं वरच्या भागातलं, हे पावसानं पूर्ण उताराच्या दिशेने वाहून जातं. हे वाहून गेल्यानंतर मुळांनी ताबडतोब झाडाला अन्नद्रव्य द्यावं, यासाठी मुळांची सक्रियता फार महत्त्वाची. तर ती सक्रियता करण्यासाठी आणि ती सक्रिय करण्यासाठी, मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ह्या गोष्टी आपण ड्रीपमधून म्हणा किंवा ज्याची जास्त सिस्टम आहे बागेमध्ये त्याच्यानुसार ते सोडावे, जेणेकरून मुळांची कार्यक्षमता वाढेल आणि झाड कुठं थांबणार नाही. आणि जिथं जास्त पाऊस झाला आणि ताण कमी बागेत, अशा ठिकाणी आपण पाठीमागं काय करायचं हा पर्याय आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याच पद्धतीने नियोजन करावं. सर, अजून एक प्रश्न हा आहे की आता समजा जून 7 तारीख आहे आज, पाऊस येण्याचा टाईम झालेला आहे, हो. परंतु थोडीशी अनसर्टनिटी आहे की जसं हवामान विभागाने सांगितलं होतं की जूनच्या शेवटपर्यंत चांगला पाऊस सुरू होईल. आता हा कालचा पाऊस तर झाला, ह्या भागामध्ये सगळ्या भागांमध्ये झालेला नसेल. आता ज्या भागामध्ये कालचा पाऊस झाला आणि तिथं जर परत 8-10 दिवसामध्ये व्यवस्थित पाऊस झाला नाही, तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करावं? नाही सर, मी अगोदरच बोललो की ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आणि ताण तुटला, आता या बागेमध्ये ताण तुटलेला आहे, तर याच्यानंतर याला लगेच पाणी व्यवस्थापन चालू करावं लागणार आहे. जसं आपण वापसा येईपर्यंत आणि चांगल्या वापसा कंडिशनवर झाडामध्ये हीट राहणं गरजेचे आहे.
म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी पण नको आणि जास्त जास्त पण पण नको. नको. मुबलक पाण्यात बहार नियोजनासाठी जो आपण व्यवस्थापन करतो पाणी व्यवस्थापन, त्याच पद्धतीत पाणी व्यवस्थापन व्हायला पाहिजे. कारण नंतर पाऊस येईल, कारण हा काही मोसमी पाऊस नाही अजून. अवकाळी पाऊस पडलेल्यानंतर पाऊस किती वेळात येतो, त्यापेक्षा आपल्या बागेमध्ये वापसा आल्यानंतर जे अगोदरचे मी पर्याय सांगितले त्या पद्धतीत पर्याय करायचे आणि पाणी व्यवस्थापन परत आपण जसं वापसा कंडिशन आपल्या जमिनीची प्रत जशी त्याच्यानुसार पाणी व्यवस्थापन बागेमध्ये चालू ठेवायचं. आणि कळीसाठी जे पर्याय आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तेच परत आपण सांगू. कळीसाठी जमिनीतून मुळांची सक्रियता वाढवायची. मुळांना अर्जंटमध्ये तुम्हाला जर काही अन्नद्रव्य द्यायचे तर तुम्ही NPK विद्राव्य जे खतं काही आहेत वॉटर सोल्युबल जमिनीतून तुम्ही काही कंटेंट सोबत देऊ शकता, जेणेकरून ते फास्ट उचलतील. त्यासोबत झाडामध्ये काही तुम्ही ताबोली 05234 सारखे स्प्रे घेऊ शकता अर्जंट कळी निघण्यासाठी, किंवा जिथं ट्रेस कमी झालेला आहे तिथं कळी निघायला चांगली मदत होते त्याची. रासायनिक खत चालते का नाही? नाही, रासायनिक खत आपल्याला टाकायचंच आहे दुसऱ्या पाण्यासोबत. आता जिथं ताण तुटलाय सर ज्या बागेमध्ये, तिथं दुसऱ्या पाण्यासोबत रासायनिक खत जेव्हा आपल्याला वरचं पाणी द्यायचं तर अगोदर रासायनिक खत टाकून घ्यायचं, जमिनीमध्ये हलकी मेहनत करून घ्यायची. कारण हलकी मेहनत केल्याशिवाय मुळांना ऑक्सिजन पाहिजे त्या प्रमाणात भेटणार नाही. कारण आपण फ्लड पाणी दिलं किंवा वरून पाऊस पडला त्यानंतर काय होतं, जमिनीवरचे जे स्पॉर्स असतात, जे छिद्रे असतात, ज्यातून हवा आतमध्ये जाते, ती हवा बंद होऊन जाते आणि मुळांना ऑक्सिजन नाही मिळालं तर मुळांची कार्यक्षमता थांबून जाते किंवा जे काही कार्य असतं ते थांबून जातं. म्हणजे मूळ झाडाला अन्नद्रव्य उचलायला बंद करतं. त्यामुळं आपल्याला हलकी मेहनत होणं बागेची गरजेची. तर मग अगोदर आपण रासायनिक खत मुळांच्या कक्षामध्ये, झाडांचा जो मुळांचा कक्ष असतो त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीत प्रमाणे आपलं झाडाच्या वयोमर्यादेनुसार जे प्रमाणे ते मिश्र खतं एकत्र करून टाकून द्यायचे, नंतर रोटाव्हेटर हलका मारून दांड पाडून घ्यायची. आणि मग जसं आपलं पाणी व्यवस्थापन आहे बागेत, जे प्रत्येकजण व्यवस्थापन करतो किंवा फळबाग सोबती जसं व्यवस्थापन सांगतात त्या पद्धतीत व्यवस्थापन करून घ्यायचं. पाऊस जसा अचानक आला तसंच सरकारचं पण एक नोटिफिकेशन आलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ट्रायल लेवलवर, की जे रासायनिक खतांचं जे वितरण होतं, जे शेतकऱ्यांना सबसिडाईज्ड जे रासायनिक खत मिळतं त्याच्यासाठी एक ऑनलाईन प्रक्रिया केली. याच्याविषयी काय शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं? त्याने जागरूक राहावं शेतकऱ्यांनी, दुकानदाराकडे जाऊन माहिती घ्यावी आपल्याला कुठं ऑनलाईन करायचं, त्याला काही जे डॉक्युमेंट्स लागतात, 7/12, आपलं क्षेत्र किती आहे, आपल्याला खताची अवस्था किती आहे, सरकारने एक ठरवून दिलेलं आहे प्रति एकरी किती डोस टाकायला पाहिजे. कारण जो रासायनिक खताचा अतिरेक होता त्याच्यावर कुठंतरी कंट्रोल मिळायला पाहिजे म्हणून, आणि पिकाच्या गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढंच ते नियोजित केलेलं आहे. तर त्याची प्रोसेस कशी आहे, मार्केटला जावं किंवा कृषी विभाग असेल आपल्याकडं, अनेक कृषी अधिकारी आहेत, कृषी सहाय्यक आहे जे कार्यरत आहेत यांचे, किंवा आपले जे मंडळ अधिकारी असतील आपल्या क्षेत्रानुसार त्यांना जाऊन भेट घ्यावी आणि त्याचं पुढची प्रोसेस कशी आहे ती करून घ्यावी जी ऑनलाईनची असेल ती. आणि हे आता आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं तर कदाचित भविष्यामध्ये सगळीकडेच पूर्ण राहील, महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. सगळीकडे त्यामुळे राहील आणि रेग्युलर पण राहू शकतं. कारण काय होतंय आता अनेक संकट आहे देशावर, त्याच्यात ते युद्धाचं संकट पण दाखवत आहेत, जेणेकरून खताचं थोडंसं शॉर्टेज राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही दखल अगोदर घ्यावी आणि जे ऑनलाईन प्रोसेस असेल ती कंप्लीट करून घ्यावी. सर, आता रासायनिक खताचा तसा तुटवडा असल्यामुळं शेतकऱ्याला सुद्धा रासायनिक खत महाग मिळतं. तर अशा वेळी शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून काय करावं? शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून सेंद्रिय आणि जैविक खताकडे वळावं. आता भरपूरशी सेंद्रिय खतं अशी आहे की जी आपण घरी पण बनवू शकतो, त्याचसोबत आपण स्लरीमार्फत देऊ शकतो. आपल्या बागेमधल्या काडी कचरा, पालापाचोळा याच्यापासून पण आपण सेंद्रिय खतं, गांडूळ खतं, शेणखतं, कोंबडी खतं या प्रकारची खते बनवू शकतो. सर, स्लरीचं नियोजन आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना दिलेलं आहे, तरी एक ब्रीफमध्ये जर सांगितलं, कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे हो जवळजवळ, त्यामुळं स्लरी प्रत्येक 15 दिवसाला जर शेतकरी करू शकला तर त्या स्लरीमध्ये शेतकऱ्यांनी काय टाकावं आणि त्याचे काय फायदे होतात? स्लरी शेतकऱ्यांनी करावीच सर. आपण तर रेग्युलर आपल्या बागेमध्ये आपण शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की 15 दिवसाला, 8 दिवसाला जशी शक्य होईल तशी तुम्ही स्लरी ठेवा. त्याच्यामध्ये आपण एक 200 झाडाचं प्रमाण देऊ शेतकऱ्यांना. 200 झाडामध्ये आपण जे काही स्लरीमध्ये घटक वापरतो 200 लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण मी सांगतो. आपण 10 ते 12 किलो शेण घ्यावं, ताजं शेण घ्यावं, जेणेकरून विरघळायला सोपं होईल. कारण भरपूरसे शेतकरी 70-80% शेतकरी ड्रीप वॉटर स्लरी देतात, जेणेकरून आपल्या नळ्या चोकअप होऊ नये म्हणून. मग ताजं शेण घेतल्यानंतर ते विरघळतं पण फास्ट. तर 10 ते 12 किलो ताजं शेण घ्यावं, त्याचसोबत गोमूत्र 7 ते 8 लिटर असू द्यावं, त्याचसोबत ताक असावं 6 लिटर, 5 किलो गुळ असावा आणि तांदूळाचं जे पीठ असतं
ते बारीक करून घ्यावं जेणेकरून ते डिझॉल्व्ह होईल पाण्यामध्ये. ते 600 ग्राम ते 1 किलो प्रति 200 झाडाला. हे 6 ते 8 वर्षाच्या वयोगटातील झाडांना. ज्या झाडांचं वय जास्त आहे तिथं आपण प्रमाणही वाढवू शकतो, कारण झाडांचा घेरा मोठा असतो, झाडांची भूक जास्त असते, ते प्रमाण आपण वाढवून घेऊ शकतो. तर या स्लरीचे फायदे हे होतील सर, याच्यातून झाडांना NPK तर मिळेलच मिळेल, सोबत काही जे न्यूट्रियन्स असतात त्याचसोबत मुळांची कार्यक्षमता वाढून जाईल. झाडातले सेंद्रिय घटक जे काही ऑर्गॅनिक कर्ब पडलेले असतात जमिनीतले सेंद्रिय कर्ब ते पण उचलायला मदत आणि ह्युमिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळं ऍसिडचं प्रमाण वाढून जाईल. पांढरी मुळं म्हणजे पांढरी मूळ ऍक्टिव्हेट राहील रेग्युलर, आणि जे आपल्याला इतर खर्च करावा लागतो पांढरी मुळीसाठी तो बंद होऊन जाईल. आणि सोप्या सोप्या गोष्टी याच्यामध्ये फक्त गुळालाच खर्च येईल, ताक वगैरे आपल्या घरच्याच गोष्टी सगळ्या. सर पण हे available सगळं असतात सगळं. सगळं जोडणं आणि ते मिक्स करणं आणि टाकणं हे सोपं नसतं. आणि याच्यासोबत काय मग रासायनिक घटकांची जी NPKची जे रासायनिक फर्टिलायझर आपल्याला आणायचं असतं त्याची काही कमतरता जी भासते ती आपण याच्यातून भरून काढू शकतो. नाही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजकाल फास्ट फूडची सवय लागलेली आहे, एकदम रेडी मिळालं मार्केटमध्ये मग ते सोडलं तर सोपं होऊन नाही, जातं. पण त्यानं जमिनीचाही पोत खराब होत चालला ना सर. आता याच्यातून काय होतं, पण जीवाणू ड्रीपमध्ये- संख्या पण वाढत चालते. म्हणजे हे गरजेचं आहे. आता जसं विद्यापीठाने ठरवून दिलेलं आहे 50% रासायनिक प्रत्येक फळबागेमध्ये, 50% रासायनिक, 25% जैविक, 25% सेंद्रिय, या गोष्टी व्हायलाच पाहिजे. त्याचं जर सामूहिक जे प्रमाण आहे ते आपण मॅच केलं तर आपल्या जमिनीचा पोत व्यवस्थित राहतो आणि झाडांचं पण उत्पादन लेवल चांगली असते, झाडांची ग्रोथ चांगली राहते. त्याच पद्धतीचं आपण नियोजन करायला पाहिजे. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत अर्जुनराव कोकडे. काही म्हणत होते तुम्ही सेंद्रिय खतावर? सेंद्रिय खतावर हेच का ड्रीप मधून पाणी निघलं पाहिजे ना, आपण एवढं मिश्र करून हा नाही drip मग मध्ये. तेच सांगितलं ना आपण. हा. ताजं शेण घेतलं तर त्याला पण वेळ घालायला वेळ नाही लागत. ते तुम्ही वेगळ्या त्याला पात्रात एखाद्या एखाद्या- सुती हा, कपड्यामध्ये वगैरे किंवा मिक्स एखाद्या करून सुती कपड्यामध्ये 1 दिवस अगोदर तुम्ही भिजत घालून हा. त्याचं पूर्ण जर अर्क काढून घेतलं, नंतर तो स्वतः आपल्या काही कामातला नसतो, तो तुम्ही जमिनीत फेकून दिला तरी चालतो. ते तो अर्कच चाळून आपल्याला गाळून- चाळून गाळून तुम्ही ते या स्लरी सोबत टाकू शकता. गुळाला 1-2-4 घंटे अगोदर फोडून बारीक करून ठेवलं तर त्याचं पाणी होऊन जातं. बाकी तांदूळ पीठ वीर घालणार आहे, ताक तर लिक्विडमध्येच असतं, बाकी काय आहे त्याच्यामध्ये मग, आणि गोमूत्र ते लिक्विडमध्ये असतं. म्हणजे चोकअप होण्यासारख्या काही गोष्टी नाही, फक्त शेणाचाच विषय राहतो. शेणाला जर चांगलं डिझॉल्व करून त्याचं व्यवस्थित आर्कच काढून घेतलं तर बाकी चोथा टाकायची गरजच राहत नाही. चालेल. अजून काही सर? काही नाही, एवढी आतापुरती माहिती भरपूर झाली असं वाटतं आपल्याला. धन्यवाद सर. धन्यवाद.